नमस्कार. श्वेता सावजी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे पाटवडीची भाजी. पाटवडी आणि छान झणझणीत आणि चमचमीत असा रस्सा. त्यासाठी मी इथे पाटवडीच्या रस्स्यासाठी जो मसाला लागणार आहे तो करून घेते आहे. तर मी इथे एक कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. त्यात मी 1 ते 2 टेबलस्पून आपल्याला खोबरं घालायचे आहे. छान लालसर भाजून घ्यायचे आपल्याला खोबरं. त्यात एक मध्यम आकाराचा मी कांदा घेतलेला आहे. तो छान परतून घ्यायचा आपल्याला. कांदाही लाल होईस्तोवर आपल्याला भाजायचा आहे. आणि 1 टेबलस्पून मी इथे खसखस घेतलेली आहे. छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. लालसर होईपर्यंत आपल्याला मसाला छान असा भाजायचा आहे आणि मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे. छान पेस्ट करायची आहे. आता वडे बनवण्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे 2 टेबलस्पून. तेल गरम झालं की आपल्याला इथे मोहरी घालायची आहे. मोहरी मी 1 टेबलस्पून घातलेली आहे. 1 टेबलस्पून जिरं घातलेलं आहे. 1 मध्यम आकाराचा मी इथे कांदा घालते आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. सगळं पुन्हा छान परतून घ्यायचं आहे. आणि 1 टेबलस्पून मी इथे आलं लसणाची पेस्ट घालते आहे. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अर्धा छोटा चम्मच मी इथे हळद घातलेली आहे. आणि 1 टेबलस्पून मी इथे तिखट घालते आहे. सगळं पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. आजूबाजूला छान असं तेल सुटलेलं आहे. आणि 1 वाटी बेसन घालते आहे. छान बेसन भाजून घ्यायचं आहे आपल्याला या मसाल्यामध्ये. त्यानंतर 1 वाटी बेसन घातलेलं आहे तर 1च वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. तुम्ही समजा 1 ग्लास बेसन घालाल तर 1 ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजे आपल्या वड्या तुटणार नाही. रस्स्यात पण घातले तर फुटणार नाही. समजा पाणी जास्त झालं तर वड्या फुटतात आणि त्या रस्स्यामध्ये पूर्ण मिक्स होऊन जातात. म्हणून आपल्याला प्रमाण 1 वाटीचं 1 वाटी पाणी असं आहे. तर सगळं पाणी मी 1 वाटी घातलेलं आहे. आणि सगळं छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे गडे राहणार नाही बेसनात. सगळं छान मिक्स होऊन जाईल. त्यानंतर मी एका प्लेटवर थापून वड्या करून घेते आहे. काप करून झालेले आहे वड्या. आता मी जो मसाला आपण भाजला होता रस्स्यासाठी तर तो छान बारीक करून घेतलेला आहे. आता रस्स्याला आपण फोडणी घालूया. तर 1 कढई घेतली. त्या कढईमध्ये मी 3 टेबलस्पून तेल घालते आहे. 2 तमालपत्र घातलेले आहे. मोहरी घातलेली आहे अर्धा टेबलस्पून. 2 मध्यम आकाराची ती कांदी घालते आहे बारीक चिरून. खूप चवदार अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की एकदा माझ्या पद्धतीची पाटवडीची भाजी करून बघा आणि मला कमेंट करून कळवा. शेअर करा आणि मला सपोर्ट करा. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि झाकणी झाकून 4 ते 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे. आता आलं लसणाची पेस्ट घालते मी 2 टेबलस्पून. पुन्हा छान सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपला मसाला कच्चा राहणार नाही. 2 मिनिटं पुन्हा झाकून ठेवायचे आपल्याला. मसाला छान शिजलेला आहे. जी आपण पेस्ट केली होती मिक्सरमध्ये बारीक करून रस्स्यासाठी ती आपल्याला त्यात घालायची आहे.
अर्धा छोटा चमच मी इथे हळद घालते आहे. 2 टेबलस्पून मी इथे तिखट घालते आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो मिक्सरमध्ये मसाला केला होता त्यातच मी थोडं पाणी घालून ते पाणी सोडलेलं आहे. छान रस्याला शिजू द्यायचा, उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं आहे. मंद आचेवर शिजवायचं आहे. आणि आता आपल्याला यात उकळी आलेली आहे, वडे सोडायचे आहेत. दोन मिनिटं आपल्याला शिजू द्यायचे आहे वडे सोडून. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे वरून आणि गरम मसाला घालायचा आहे. आपली पाटोडीची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.